नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा राजगुरू विद्यालय व ज्युनियर कॉलेज पांडवनगर पुणे रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशनच्या या प्रकल्पात मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आजचा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 12वी वाणिज्य। माझे नाव प्राध्यापक सौ केतकी वनमाली। चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची उजळणी आपण सुरू केलेली आहे। त्यामधील आजचा महत्त्वाचा घटक आहे प्रकरण 4 कर्जरोखे विक्री। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी मालकीचे तसेच कर्जाऊ भांडवल जमा करत असते। दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात। ही विक्री करत असताना कंपनीला विविध कायदे, नियम, तरतुदींचे पालन करावे लागते। या प्रकरणामध्ये आपण दोन कायदा किंवा नियमांचा अभ्यास करणार आहोत, उजळणी करणार आहोत। पहिला नियम आहे कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी, ज्यामध्ये आपल्याला पुस्तकामध्ये एकूण 9 तरतुदी दिलेल्या आहेत। एक एक करून आपण वाचूया। जसं मतदानाचा अधिकार नाही, कर्जरोख्यांचे प्रकार, व्याज देणे व परतफेड, कर्जरोखे प्रमाणपत्र, कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, त्यानंतर कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती, कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क, निर्बंध लादणे आणि सगळ्यात शेवटचं दिलेलं आहे कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास शिक्षा। अशी 9 पॉइंट्स तुम्हाला पुस्तकात दिलेली आहेत। यापैकी जेव्हा तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो त्यापैकी कमीत कमी 7 किंवा 8 पॉइंट्स तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं। यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे कंपनी कायदा 2014 नियम 18 नुसार तरतुदी। यामध्ये तुमच्या पुस्तकात 4 तरतुदी दिलेल्या आहेत। पहिली आहे सुरक्षित कर्जरोख्यांच्या कालावधीची, म्हणजेच सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्जरोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे। पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या काही कंपन्या फक्त कर्जरोख्यांची विक्री 30 वर्षापर्यंतच्या कालावधीपर्यंत करू शकतात। अशा प्रकारचे नियम ह्या कंपनी नियम 2014 मध्ये दिलेले आहेत। दुसरा दिलेला आहे बघा, मालमत्तेवर बोजा स्थापन निर्माण करणे, कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती, कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे। आता हे 2 जे घटक आहेत, हे जे 2 तरतुदींविषयी आपल्याला माहिती पुस्तकात दिलेली आहे, या घटकांवर विचारले जाणारे संभाव्य प्रश्न आपण बघूया। जसं प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा, हा प्रत्येकी 3 गुणासाठी प्रश्न या 2 घटकांवर विचारला जाऊ शकतो। उदाहरणार्थ आपण एक घेऊया, पुस्तकातलं दुसरं उदाहरण घेऊ तुमच्या की वॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार आहे। संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत, त्यावर कृपया सल्ला द्या। तर आपण 3 तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यावर 3 गुण असतात। त्याच्यातला पहिला प्रश्न बघूया की पहिला प्रश्न या घटकावर विचारलेला आहे की कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? तर त्याचं अपेक्षित उत्तर आपण असं देऊया की कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींनुसार कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही। त्यामधीलच दुसरा प्रश्न ब दिलेला आहे की कंपनी न परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? तर याचं अपेक्षित उत्तर आपण असं लिहू शकतो की कंपनी न परतफेडीच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही, कारण अशा कर्जरोख्यांच्या परतफेडीची जबाबदारी कंपनीच्या अस्तित्व काळात घेतली जात नाही। म्हणजेच कंपनीचे जेव्हा विसर्जन होते, कंपनी बंद होते, तेव्हाच फक्त न परतफेडीच्या कर्जरोख्यांची परतफेड करता येते। त्यामुळे
कंपनी जोपर्यंत चालू आहे, कंपनीचं काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत न परतफेडीच्या कर्जरोख्यांची परतफेड मिळू शकत नाही आणि म्हणून त्याची विक्री आपण करू शकत नाही. तिसराच प्रश्न त्याच प्रश्नातला तिसरा उपप्रश्न दिलेला आहे की कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? तर आपल्याला त्यांना सल्ला देऊ शकतो आपण की कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळू शकणार नाहीत, कारण कर्जरोखे ही कर्जाऊ प्रतिभूती आहे, तिच्या धारकास सभासदाचे हक्क मिळू शकत नाही. म्हणजे एखाद्या परिस्थितीवर किंवा घटनेवर आधारित समजा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर एक किंवा दोन किंवा तीन ओळीमध्ये तुम्हाला त्याची संभाव्य उत्तरं द्यायची आहेत आणि त्यांना थोडं एक्सप्लेन करून सांगायचं आहे. 3 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तसंच खालील विधाने सकारण स्पष्ट करा असा प्रश्न क्रमांक 5 यामधील 4 गुणांसाठी तुम्हाला या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातील पहिला प्रश्न आपण बघूया की कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. याला स्पष्ट करा सकारण, याचं कारण द्या. म्हणजे तुम्हाला 4 मार्कासाठी, म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि 4 मार्कासाठी तुम्हाला त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून लिहिणे गरजेचे आहे. बघा त्याचं एक संभाव्य अपेक्षित उत्तर काय असू शकतं की कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना तिची काही मालमत्ता तारण किंवा गहाण ठेवावी लागते. म्हणजेच मालमत्तेवर काही प्रमाणात बोजा निर्माण करावा लागतो, कारण मालमत्ता तारण कर्जरोखे सुरक्षित केली जातात. जर कंपनीने व्याज दिले नाही किंवा कर्जरोख्यांची परतफेड केली नाही तर कर्जरोखेधारक कंपनीची बोजा असलेली मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. कर्जरोख्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीला आपल्या संपत्तीवर बोजा निर्माण करणे आवश्यक असते. कर्जरोख्यांची मूळ रक्कम व त्यावरील व्याज अदा करण्यासाठी बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेचे मूल्य योग्य, म्हणजेच एकूण देय रक्कम पेरण्या इतकं किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे 4 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यातच अजून एक प्रश्न आहे की खालील विधाने सकारण स्पष्ट करा. याच प्रश्न प्रकारामध्ये या घटकावर विचारला जाणारा दुसरा प्रश्न असू शकतो की कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते, याचे कारण सांगा. तर याचं संभाव्य उत्तर बघा तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर की कर्जरोख्यांच्या द्वारे कर्जाऊ भांडवल उभारणी करणे हा पूरक निधी उभारण्याचा उत्तम स्रोत आहे. कंपनी सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते. सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींनुसार आता असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची विक्री कंपनी करू शकते. कंपनी रूपांतरीय कर्जरोख्यांची सुद्धा विक्री करू शकते. रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक आहे. तिसरा पॉईंट आपण त्याच्यात लिहू शकतो की कंपनी परतफेडीच्या किंवा न परतफेडीच्या कर्जरोख्यांची सुद्धा विक्री करू शकते. मुदत संपल्यावर परतफेडीच्या कर्जरोख्यांची परतफेड कंपनीला करावी लागते. न परतफेडीच्या कर्जरोख्यांची परतफेड कंपनीच्या अस्तित्व काळात केली जात नाही. अशा कर्जरोख्यांची परतफेड ही कंपनीच्या विसर्जनानंतर केली जाते. म्हणजेच या प्रश्न प्रकारात आणि शेवटचा एक पॉईंट आहे की कंपनी वाहक कर्जरोख्यांची सुद्धा विक्री करू शकते.
म्हणजेच या प्रश्न प्रकारात आपल्याला कंपनीच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री कंपनी करू शकते त्या प्रत्येक प्रकारांबद्दल एक एक दोन दोन ओळीमध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, त्याचं कारण स्पष्ट करायचं आहे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 6 जो येतो, दीर्घोत्तरी प्रश्न, जो 8 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यामध्ये कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मधील ज्या तरतुदी आपण बघितल्या होत्या त्यांना थोडक्यात स्पष्ट करणे हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. यामध्ये आपण मगाशी बघितलेल्या पॉईंट्सला आपण एक एक दोन दोन ओळीमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. बघा, कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील काही तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजे आपण काय करायचं, पॉईंट लिहायचा आणि त्या पॉईंटला दोन दोन ओळीमध्ये एक्सप्लेन करायचं. मतदानाचा अधिकार नाही. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात, त्यामुळे मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. दुसरा पॉईंट आहे कर्जरोख्यांचे प्रकार. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची, पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. म्हणजे कंपनी कोणकोणत्या कर्जरोख्यांच्या प्रकारांची विक्री करू शकते हे इथे लिहायचं आहे. तिसरा पॉईंट आहे व्याज देणे व परतफेड. कर्जरोखे घेतलं म्हणजे आपल्याला त्या कर्जरोख्यांवर आपल्याला व्याज देणं अपेक्षित आहे कंपनीला आणि त्याची कधी ना कधीतरी परतफेड करणं अपेक्षित आहे. तर त्याबद्दल काय म्हणतंय कंपनी कायदा 2013 की कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना अटींनुसार कर्जरोख्यांच्या वरील व्याज आणि कर्जरोख्यांची परतफेड ही करावी लागते. चौथा पॉईंट त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की कर्जरोखे प्रमाणपत्र. अतिशय महत्त्वाचा आहे हा, की कर्जरोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखेधारकांना करावे लागते. 5वा पॉईंट आपण लिहू शकतो की कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावी लागते. जेव्हा आपल्याला कर्जरोखे परत करायचे असते त्या परत करण्यासाठी कर्जरोखे परतफेड राखीव निधी कंपनीला निर्माण करावी लागते. मग त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन कसं लिहूया बघा, तुम्हाला दिसतंय 5व्या पॉईंटमध्ये की लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करावा लागतो. निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठीच करावा लागतो. यानंतरचा 6वा पॉईंट आपण लिहूया कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती. कर्जरोखे विश्वस्ताची आपण नियुक्ती करत असतो कशासाठी? कर्जरोखे धारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी. मग तेच आपल्याला त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये लिहावं लागेल की कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करणे, अशा वेळी कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था म्हणजे कर्जरोखे विश्वस्त होय. त्यानंतरचा 7वा पॉईंट बघा, तुम्हाला दिसतोय कर्जरोखे विश्वस्तांचा NCLTशी संपर्क. जर कंपनी कर्जरोख्यांची मूळ रक्कम जी कर्ज म्हणून आपण घेतलेली आहे आणि त्यावरील व्याज जर देण्यास असमर्थ ठरत असेल, दोषी ठरत असेल, देत नसेल, तर हे जे कर्जरोखे विश्वस्त असतात ते NCLT म्हणजे नॅशनल कंपनी ट्रिब्युनलकडे संपर्क साधू शकतात. आणि ही जी NCLT संस्था आहे ती कंपनीला आदेश देऊ शकते की कर्जरोखेधारकांची मूळ रक्कम आणि व्याज परत करण्याचे आदेश ती देऊ शकते. 8वा पॉईंट आहे निर्बंध लादणे. आता हे जे कर्जरोखे विश्वस्त किंवा NCLT ह्या ज्या संस्था आहेत या कर्जरोखे धारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेले आहेत. त्यामुळे कंपनीला कर्जरोखे धारकांची देणी म्हणजेच मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज हे देण्यासाठी आदेश काढण्याचं काम NCLT करते आणि त्यावर निर्बंध लादते. आणि 9वा पॉईंट दिलेला आहे की जर
असं या सगळ्या कंपनीच्या कायद्यातील तरतुदींचं पालन जर कंपनीने केलं नाही तर कंपनीला त्याची शिक्षासुद्धा मिळते. मग काय शिक्षा मिळते बघा, 9व्या पॉईंटमध्ये आपण लिहिलं आहे की कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यास कंपनी जर अपयशी ठरली तर कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही अशा शिक्षेस पात्र असतात. तर अशा प्रकारे 9 पॉईंट्स आपल्याला लिहिणं इथे अपेक्षित आहे, कारण की हा एक दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आता यामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत, तो आहे कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती. यावर नक्की प्रश्न येणार. प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर म्हणजे कर्जरोखे विक्री ही जी करतोय आपण त्याची कार्यपद्धती काय आहे. तर तुमच्या पुस्तकात 11 पॉईंट्स त्याचे दिलेले आहेत. आपण वाचून घेऊया आणि त्यावर संभाव्य प्रश्न बघूया. पहिला पॉईंट आहे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. दुसरा आहे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. तिसरा कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे. चौथा पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. पाचवा हमीदार करार करणे. सहावा माहितीपत्रक प्रसिद्ध करणे. सातवा स्वतंत्र बँक खाते उघडणे. आठवा अर्ज रक्कम स्वीकारणे. नववा संचालक मंडळ सभा भरवणे. 10वा कर्जरोखे प्रमाणपत्र देणे. आणि 11वा कर्जरोखे नोंदवहीत नोंदी करणे. आता या घटकावर संभाव्य प्रश्न काय येतील हे नुसते आपण पॉईंट्स बघितले बरं का. याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे जेव्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर प्रश्न क्रमांक 6 जो आहे प्रश्न प्रकार, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हा एक दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारला जाऊ शकतो 8 गुणांसाठी. आणि प्रश्न कसा असेल की कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. मग आपल्याला हे जे 11 पॉईंट्स आपण आत्ता वाचले त्यांना आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये 4 ओळींमध्ये आपल्याला त्याला एक्सप्लेन करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. कसं राहील याचं उत्तर बघा की कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला खालील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो. पहिला पॉईंट काय बघितला होता आपण की संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. कोणकोणते ठराव मंजूर करावे लागतात तर ते तुम्ही बघा, आ ई तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पहिला आहे ठराव की विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार, रक्कम, विक्रीचे नियम, अटी या सगळ्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून घ्याव्या लागतात. दुसरं आहे माहितीपत्रक किंवा मागणी पत्रास मान्यता मिळवून घ्यावी लागते. तिसरं आहे बघा कर्जरोखे विश्वस्तांच्या नियुक्तीस मान्यता आणि त्याची लेखी संमती मिळवणे. हे सगळं आपल्याला संचालक मंडळाच्या सभेत जो ठराव मंजूर करतात ह्या ठरावांचीही लिस्ट आपल्याला तिथे परीक्षेत लिहावी लागणार आहे. 5वं बघा काय दिसतंय, कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. आपल्याला माहिती आहे सुरक्षित कर्जरोखे जेव्हा आपण विकतो तेव्हा कंपनीला स्वतःच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो आणि त्याचे अधिकार हे कोणाला असतात, संचालक मंडळाला असतात. त्यामुळे आपण संचालक मंडळाच्या सभेत तो ठराव आपल्याला मंजूर करून घ्यावा लागतो. नेक्स्ट पॉईंट दिले आहे बघा, संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे. समजा जर ते कर्ज कमी पडत असेल, कर्जरोखे विकल्यानंतरचं हे कर्ज स्वरूपातच आपण भांडवल जमा करतोय, पण ते जर त्याची क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल, कर्ज घेण्याची क्षमता जर वाढवायची असेल तर विशेष सर्वसाधारण सभा संचालक मंडळाची बोलवावी लागते आणि त्यामध्ये तो ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. आणि शेवटचं आहे अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. हा झाला पहिला पॉईंट ज्याच्यामध्ये आपण बघितलं की संचालक मंडळाच्या सभेत कोणकोणते ठराव मंजूर करून घ्यावे लागतात. दुसरा पॉईंट बघा, म्हणजे दुसरी कार्यपद्धतीमधली दुसरी पायरी आहे की विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. यामध्ये आपण लिहू शकतो की संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत वाढ करावायची असेल
तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते आणि या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता द्यावी लागते. तिसरा पॉईंट आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे. संचालक मंडळाच्या यावरील दोन्ही सभेनंतर 30 दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव, माहिती पत्रकाची प्रत, मागणी प्रत या सगळ्या दस्तऐवजांची नोंदणी तिकडे करावी लागते. चौथा पॉईंट आहे त्याच्यामध्ये पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडनं आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागतं. पाचवा पॉईंट बघा दिलेला आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, हमीदारांशी करार. हमीदार जे आपल्या कर्जरोखे विक्रीसाठी आपल्याला हमी देत असतात ते हमीदार असतात. कर्जरोख्यांच्या विक्रीची हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदाराबरोबर करार करावा लागतो, कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. त्यानंतरचं स्टेप आहे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करणे. जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करायचे असल्यास कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते, जनतेसमोर सादर करावे लागते. सातवा पॉईंट आहे स्वतंत्र बँकेत खाते उघडणे. आता कर्जदाराकडून जेव्हा अर्ज शुल्क स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा कंपनीला शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते. त्यानंतरचा आठवा पॉईंट आहे अर्ज शुल्क स्वीकारणे. आता माहितीपत्रक आणि मागणीपत्रक उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदार तुमच्याकडे अप्रोच होतात आणि त्यांच्या अर्ज शुल्कासह कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत ते अर्ज सादर करतात, शुल्क सादर करतात. 9वा पॉईंट दिलेला आहे संचालक मंडळाची सभा भरवणे. कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यताही याच सभेत दिली जाते. तसंच 10वा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा की अर्ज आणि अर्ज शुल्क हे मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत 60 दिवसांच्या आत कंपनीला कर्जरोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते आणि ही कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर कंपनीला 6 महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र या कर्जरोखेधारकांना द्यावे लागते. आणि शेवटचा पॉईंट आपण लिहू शकतो की कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदी करणे. आता संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिली, संचालक मंडळाची सभा भरवली की नाही, आणि त्यानंतर संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिली. आता चिटणीसाला 7 दिवसाच्या आत या कर्जरोखे धारकांची नावं, त्यांची संपूर्ण माहिती ही कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंदवावी लागतात. तर अशा प्रकारे आपण कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धतीचा अभ्यास केलेला आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा घटक या प्रकरणातून विचारला जाऊ शकतो, जो 8 मार्कासाठी तुम्हाला शेवटच्या प्रश्न प्रकारात म्हणजे प्रश्न क्रमांक 6 मध्ये विचारला. त्यामुळे प्रकरण 4 कर्जरोखे विक्री यातील हे महत्त्वाचे 3 पॉईंट्स घटक याचा तुम्ही चांगला अभ्यास करावा आणि तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स स्कोअर करण्याची तयारी ठेवावी. धन्यवाद.